12वीचा पेपर संपला, विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पडत होते आणि अचानक परिसरात एकच गोंधळ उडाला। काही क्षणांतच एका विद्यार्थ्यावर कोयत्याने जीव घेणा हल्ला करण्यात आला। तर काय घडलं परीक्षा केंद्राबाहेर? तर झालं असं की पुण्यातील कोथरूड परिसरात 12वीची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताच विद्यार्थ्यांमधील वादातून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली। मिळालेल्या माहितीनुसार जखमी विद्यार्थी आणि आरोपी हे दोघेही 12वीत शिक्षण घेत असून ते एरंडवणे येथील एका महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर 12वीचा पेपर देण्यासाठी आले होते। दुपारी 2:30च्या सुमारास पेपर संपल्यानंतर 12वी परीक्षा केंद्राबाहेर पडत असताना एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला। या हल्ल्यात कर्वेनगर येथील अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर वार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झालेला आहे। तर घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आणि घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आणि रामनगर वारजे परिसरातून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमान यांनी दिली आहे। दरम्यान अल्पवयीन मुलांकडे कोयते आले कसे? परीक्षा केंद्राच्या परिसरात शस्त्र लपवून ठेवण्यात आली होती का? असे प्रश्न आता उपस्थित होत असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे।